नमस्कार मित्रांनो. स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान रायगड किल्ला. या भव्य किल्ल्याच्या इतिहासात गुपितांत आणि अद्भुत वास्तूंमध्ये आज आपण पुन्हा एकदा डोकावणार आहोत. हे आहे रायगड किल्ला एपिसोड 2. जर तुम्हाला इतिहास, ट्रेकिंग आणि मराठी मातीचा अभिमान वाटत असेल तर तुम्ही पाहत आहात भटकंती. चला तर मग स्वराज्याच्या वाटेवरची ही भटकंती सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आम्ही दुर्गराज किल्ले रायगड येथे आलो आहोत. आता आम्ही किल्ले रायगड यांच्या पायथ्याशी आहे आणि पायथ्याशी आलेलो आहोत. आता एकाच ठिकाणी एका गाईडशी बोलत आहोत. हिरकणीची कथा, कविता, गड कधी बांधला, गडाला स्वरूप कधी दिलं, कोणाकडून जिंकून घेतला, कधी घेतली, सविस्तर माहिती तुम्हाला मिळायला लागली. माहिती आवडली, खुश झाला, अंगावरून शेरे उभ्या राहिल्या, डोळ्यातून पाणी आलं तर गाडीला पैसे द्यायचा, रुपये पण द्यायचा नाही, ना तुकडा गाडी नाही सांगणार आहे. तर मूड आणि डेंजर अशी माहिती सांगत नाही गाडीतला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. दादा, रायगड किल्ला याच्याबद्दल पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये. माझ्यासोबत किल्ला तुम्ही आज प्रत्यक्षात पाहणार आहात. खरं म्हटलं तर जीवनात आल्या प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर आपण सर्वांनी एकदा तरी नतमस्तक होणं झालं पाहिजे. याच्याशिवाय दुसरं सार्थ कुठलंच नाहीये. रायगड किल्ला हा पिकनिक पॉइंट नाहीये. मराठ्यांची दुसरी पंढरी म्हणजे रायगड किल्ला पंढरी म्हणतो आपण. दादा, गडावरती 2360 पायऱ्या गड सर करून जातो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण पूजा करण्यासाठी जातो. पण मी नक्की सांगेल, एक टायमाला महाराजांची पूजा राहिली तरी चालेल, पण आपल्यातून या रायगड किल्ल्यावरती येण्यासाठी एक चांगलं कार्य घडलं पाहिजे. ते म्हणजे असं की भरलेली बॉटल 100 एकर परिसर फिरून ती गडाच्या पायथ्याला लावून टाकलीत ना, तुमचं सर्वांचं रायगड दर्शन हे सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. दादा, गडावरती आपण जात असताना काही फोटोशूट काढत असतो. मी म्हणत नाही रायगडाचे फोटो काढू नका, अहो आवर्जून काढा, पण आपल्याकडून काय चुका होत असतात तर आपल्या छत्रपतींकडे आणि आपल्या दैवताकडे आपण पाठ करून फोटो काढतो. ही दुर्लक्ष चांगली नाहीयेत. छत्रपती आहेत, त्यांच्या समोर आपली तुलना होऊ शकत नाहीये. आज आपण गडाच्या समोरच्या बाजूला उभ्या आहात. रायगडाची फ्रंट साईड आहे. रायगडाला आजही मागील बाजू झाली की 96 मध्ये गडाला मागील बाजू नव्हती. आज 4 मिनिटांमध्ये जाणाऱ्या लोकांना नक्की विचारो, नक्की आवर्जून सांगतील. आम्ही 4 मिनिटांमध्ये गडावरती गेलो, 1 पावन तासामध्ये गड फिरलो आणि गडाच्या पायथ्याला निघून गेलो. ही गडाची मागील बाजू. पण रायगडाचं महत्व डोक्याचा पशिना पायथ्यापर्यंत गेल्याशिवाय रायगडाचं महत्व कळत नाहीये. ही गडाची समोरची बाजू म्हणतो बघा. रायगडाला 2360 पायऱ्या आहेत. हा गड सरकार आहे दादा. आज कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. 2360 पायऱ्या आज रायगडाला आपल्याला बघायला भेटणार आहेत. कारण की रायगड पायी चढल्याशिवाय रायगडाचं महत्व कळत नाहीये. आपल्या दादा 13व्या पिढीने आपल्यासाठी काय केलंय. जेव्हा रायगड आपण पायी चढतो तेव्हा आपल्याला गडाचं महत्व कळतो. ही गडाची समोरची बाजू बघा. रायगडाची सरासर उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. जेथे गाडी पार्किंग केली आणि गडाच्या आपण माथ्यावर पायी चालत जाणार आहात 1375 फुटावर जाणार आहात आणि समुद्र सपाटीपासून रायगडाची हाईट आहे 2851 फूट आपण उंचावर जाणार आहात. रायगडाचं मूळचं नाव रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर महाराजाने त्या जावळीच्या वरांकडून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. जावळीचा गोळा स्टार्ट कुठे झाला होता तर रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड आला. प्रतापगडाचं मूळचं नाव भरप्याचा डोंगर. जावळीचा किल्ला शिवरायाने अफजल खानाला मारला, एक पराक्रम केला म्हणून गडाचं नाव प्रतापगड किल्ला. या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा जो खालचा संपूर्ण भूभाग पाहतो. या भूभागात त्यावेळेस जावळी खोड्याचं ओळख असायचं. हे जावळीचं जंगल भयानक होतं की सूर्याचं किरण कधी जमला टेकत नव्हतं. जावळी खोड्याची मन रचली जाते. आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण जर अस्वल पाहिले असेल त्या अस्वलीच्या केसामध्ये थोडी ऊन सापडू शकते, पण या जावळी प्रांतामध्ये 4 पायाचा सोडलेला मोकळा हत्ती भेटू शकत नव्हता. असं हे जावळीचं जंगल होतं जावळीच्या मोऱ्यांकडे. परंतु हा जावळीचा मोरे त्या आदिलशाही सत्तामध्ये काम करत होता. परंतु जावळीचा मोऱ्याला आपल्या महाराजाने राजगडाहून एक प्रेमाचं पत्र लिहिलं होतं की मोरे आपण मराठी सरदार दोघे मिळून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू. पण मोऱ्याला वाटलं की त्या काळ समाजची आदिलशाह माझ्या सोबत आहे म्हणजे माझ्या बरोबर कुकुरी करू शकत नाहीये. या तो भ्रमामध्ये तो राहिला आणि शिवरायांना त्या पत्राचा उलटा जबाब लिहिला. मोऱ्या पत्रात लिहितोय आपण स्वतः राजे समजून घेणारे कोण, आपण आज राज्यातील कोणी, आपण झालात केव्हा राजे. या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. हेही तुम्हाला पटत नसेल. या जावळी
चाल गवळी उदयाचा असेल तर आज या तुमच्यासाठी दारुगोळा आम्ही सज्ज ठेवलेला आहे. महाराजांनी 150 मावळे घेतले, जावळीमध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्रराव मोरचा धाकटा भाऊ हनुमंतराय मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. आपल्या भावाचा वध पाहिला, मोरे घाबरला आणि आता आपला वध होऊ शकतो. मग मोरेने जावळी सोडली आणि त्या जावळी खोऱ्यातून लपून त्या रायरीच्या पायथ्याला तो महाराजांना शरण. राजांचा नियम होता, राजांचा नियम होता, जो शरण येईल ते तर राजे मरण देत नव्हते. राजांच्या सोबत मोरपंत पिकले पंतप्रधान होते. तसं आपण रायगडाला पहिल्यांदा भेट होतो, तशी रायरीला महाराजांनी पहिल्यांदा भेट दिली. राजाने रायरीला पायथ्यापासून पाहिली आणि राजांच्या तोंडून काही उद्गार वाक्य बाहेर पडले. सोबत असणाऱ्या पंताला म्हणतात की पंत, या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये जे उंच रायरीचा डोंगर, तो हाच का रायरीचा डोंगर. पंत म्हणतात हो राजे, आपण पाहता रायरी म्हटलेला आहे. महाराजांनी रायरीला पाहिली आणि रायरीने महाराजांना पाहिलं आणि राजांच्या तोंडून या रायरीविषयी उद्गार वाक्य बाहेर पडले. ते उद्गार वाक्य असे बाहेर पडले की राजा कासा जाऊनी पाहता हा गड मात्र बहु चकोट आहे. चौतार पहागडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच, प्रचंड काळी कड्यावरती गवत उगवत नाहीये. दोंडा तासी वेकाच आहे दौलताबाद. पृथ्वीवरती चकोटगड खरा, पण दौलताबाद पेक्षा रायरी ही जशी कोणी उंच आहे. आयसे देव कोणी राज संतुष्ट के बोलले पंत, तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 ला रायरीवर स्वराज्याची मरण्यांची प्रत्येक मावळ्याची येणारी आपल्या दुसरी राजधानी म्हणजे रायगड किल्ला राजधानी बघायला भेटते. आज महाराजांनी त्यावेळेस रायगडला प्रदक्षिणा घातली. रायगडाला सह्याद्रीने घेरलाय, पण कुठचाही डोंगर किंवा कुठची सह्याद्रीची रांग याला कुठेही कनेक्टिव्ह जॉईनिंग नाहीये. हा किल्ला स्वतंत्र आहे. जसं कमळाचं फुल कळीपासून उगम पावतं, रायगड आहे का खडकापासून तयार झालेला आहे. ज्या दरवाज्यात उभे आहात ना, त्या दरवाज्याचं नाव त्याचा चित्त दरवाजा. चित्त म्हणजे ही पूर्वीची वाट नाहीये, पूर्वीची वाट समोरचा दरवाजा. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे नाणे दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. बघा पूर्वपणे त्या नाणे दरवाजातून शिवरायांची पालखी, शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावर चालली जायची. तो नाणे दरवाजा आपण बघायला नंतर बघा तुम्ही. आता जाताना आपण म्हणून तर म्हटलं जातं आणि शिवभक्तांना सांगितलं पाहिजे की ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं, ज्यांच्यामुळे आपण गडकिल्ले पाहतोय, नाही विसरलं पाहिजे त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांना. म्हणून आवर्जून सांगावंसं वाटतं की राष्ट्रमाता, राजमाता, आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे दिसते आम्हाला तुळस. राज, आपण जन्माला नसता आलात तर आमच्या घराच्या बाजूला एक मंदिर, त्या मंदिरात दिसते नसते आम्हाला तिथे उंच कळस. आणि दुसरा जन्माचा असा आहे की रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, अरे तांदूळ शिजरावं त्याला भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी आपल्या छत्रपतींना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. आता आपण रायगडाचा असणारा वाघबीळ बघायला जाऊया. मग आपण इथून स्टार्ट पुन्हा करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वर नाही जायचं, इथंच छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण किल्ला स्टार्ट केला चित्त दरवाजापासून, पण इथून पूर्वी किल्ल्याची वाट नव्हती. पूर्वी किल्ल्याची वाट कुठे होती? खाली कोंजर घाट.
जिथे कोंजरचा घाट पहिल्यांदा त्या आपण हा. चढतो की नाही तिथून स्टार्ट होतं ती चौकी होती त्या काळामध्ये. हा रस्ता नंतर झालाय पूर्णपणे अगदी. कारण की या भागामध्ये याच असले चौकी असते त्या काळामध्ये. नाणं होड कॉईन मुद्रा म्हणतो की नाही आपण, त्या काळामध्ये चलन असते. चलन दाखवून गडावरती सोडलं जायचं, डायरेक्ट कोणा सोडता येत नव्हतं. तर अंधार झाला, रायगड किल्ल्याचा नियम होता, नगारे सनई चौकडे वाजवले जायचे आणि किल्ल्याचे पूर्णपणे दरवाजे बंद केले जायचे. मग आता वरती सरदार जाता येत नाहीये, मग तिथून चलतीनं जायचं. आणि या साईडला एक वाडी आहे, त्या वाडीचं नाव आहे रायगडवाडी. हिरकणीवाडी नाही, रायगडवाडी गाव वेगळं आणि हिरकणी गाव वेगळं. रायगडवाडीमध्ये त्याचा मुक्काम असायचा. सकाळी पहाटे सूर्य मावळाच्या आत तो मावळावरती गेला पाहिजे. जो सरदार महाराजांना भेटण्यासाठी आहे तो खालून वरती पायी जायचा. कोणताही सरदार किंवा कोणताही मंत्री पालखी जात नव्हते. फक्त छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता या फक्त गडावरती पालखीमध्ये बसून जायच्या. गडकोट जिंकून आले की महाराज पालखीतून गडावर जायचे. तिराणी दरवाजा येतात तुम्ही बंगालात पूर्णपणे. आणि हे खालचं गाव पाचाड गाव आहे. आणि समोर एक बघा चौकोनी आकारचं स्ट्रक्चर बघायला भेटतं. बघा दिसतं का चौकोनी आकारचं? ह्याच्यामध्ये बघा दिसतं की नाही आपल्याला चौकोनी आकार पूर्णपणे इमारत दिसते बघा चारी बाजूला. यामध्ये झाड आहे आंब्याचं, मध्ये एक दुसरी एक इमारत आहे छोटीशी आणि चारी बाजूला असं चौकोनाचा आकार बघायला भेटतो बघा आपल्याला. हे बघा हे समोर दिसलं का आपल्याला? बघा हे आऊसाहेबांचा वाडा आहे. कारण की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना रायगडाचं हवामान मानवत नव्हतं, म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबाकरता आपल्या आईकरता गडाच्या पायथ्याला पाचाड गावामध्ये एक 9 एकरचा वाडा करून दिला होता. आऊसाहेब तिथे राहत होते. आता तिथून टकमक करून महाराज दर्शन घ्यायचे. कारण की तिथून टकमक करून स्पष्ट दिसतो आऊसाहेबांचा वाडा. कारण की सकाळी पहाटे 2 दर्शन घेतल्याबरोबर महाराज सिंहासनावर बसत नव्हते, राजकारभारावर बसत नव्हते राजे. कारण की हे राज्य आहे ते स्त्रीचं राज्य आहे, हे राज्य शेतकऱ्याचं राज्य आहे. मग हे राज्य चालवताना 2 दर्शन राज्य जरूर घ्यायचे, एक जगदीश्वराचं दर्शन आणि एक राष्ट्रमाता राजमाता दर्शन. कारण की टकमक करून आऊसाहेबांना सूर्याचं किरण आऊसाहेबांच्या वाड्यावर पडायचं. मग आऊसाहेब वाड्यातून बाहेर यायच्या, मग राजे तिथून मुद्रा करायचे आणि लेकराला आशीर्वाद तिथून द्यायचे आणि मग राजे राजकारभारासाठी सुरुवात करायची. त्याच्यावर महाराजांना आदेश सुद्धा नव्हता हा राजकारभार चालवण्यासाठी. म्हणून तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा वाडा आहे. वरच्याकडे गाव आहे, हे गाव नव्हतं, हे नाका आहे. नाक्यामध्ये आणि गावामध्ये फरक करतो आपण. आपल्या मधला चौक असतो ना, आपलं घर वेगळं असतं. मग ते गाव कुठचं आहे तर त्या समोरच्या इमारतीच्या पाठीमागे जिथे कौलारी घरं बघायला भेटतात त्या गावाचं नाव ऐतिहासिक मध्ये आहे पाचाड गाव. मग पाचाड गावामध्ये आऊसाहेबांची समाधी बघायला भेटेल आपल्याला. कारण की राष्ट्रमाता राजमाताचं निधन समोरच्या वाड्यामध्ये झालं होतं आणि त्या तिथून आऊसाहेबांच्या देहाची त्या लागणी समोरच्या पाचाड गावामध्ये दिली. तिथे एक आऊसाहेबांची समाधी सुद्धा आज आपल्याला बघायला भेटणार आहे. जाताना आऊसाहेब दर्शन करून जा, वाडा थोडासा बघून जा, आतमध्ये फिरून जा तुम्ही पूर्णपणे. कारण की साक्षी दळवी जेव्हा गडावरती आली की नाही तेव्हा ती नंतर रिटर्न आली होती साक्षी दळवी. मग तिथून तिने माहिती स्टार्ट केली होती, त्या वाड्यापासून माहिती स्टार्ट केली होती. आऊसाहेबांची समाधी सुद्धा तिने कव्हर केली त्याच्यामध्ये आणि पूर्ण किल्ला तिने एक्सप्लेन केला होता पूर्णपणे. ज्या आपण इमारतीमध्ये उभे आहोत याचं नाव आहे नाचणीचा टेंबा. या खडकाचं नाव आहे नाचणीचा टेंबा. कारण की त्या काळामध्ये पूर्वी याच्यावरती नाचणी लोक करायचे म्हणून नाव दिलं नाचणीचा टेंबा. आज आपण ज्या गुहेमध्ये उभा आहोत या गुहेचं नाव आहे वाघडोळे, वाघबीळ म्हणतो आपण याला. कारण की या पहऱ्यासाठी इथे जो मावळा बसायचा पहरा देण्यासाठी त्याला पारा म्हणतात. म्हणजे लक्ष ठेवण्याचं काम करायचं ते त्या काळामध्ये मावळे. 3 डोळे बघा, डावीकडचं सुद्धा बघायला भेटतं आणि उजवीकडचं बघायला भेटतं बघा. म्हणजे वाघ गुहा आहे. याचे एक फोटो काढा तुम्हाला पाहिजे तर. मग आपण किल्ला चालण्यास सुरुवात करू, कुबलाडा बुरुज पाहू आणि मग हिरकणीचा कडा बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
500 वर्षापूर्वीच्या आपल्याला 350 इमारती गडावर बघायला भेटणार आहेत. कारण की हा डोंगर आहे बघा, चारी बाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत, पण कुठचाही डोंगर किंवा कुठचीही पर्वत रांग रायगडास कुठेही कनेक्टेड किंवा जॉईनिंग नाही. तर असे डोंगर आहे, उभा डोंगर बघायला भेटतो. जो आपण जातो तीच वाट काढायला, दुसरी वाट काढायला नाही. आणि मध्यभागी किल्ला बघायला भेटतो, म्हणजे कमळाच्या कळीसारखा किल्ला बघायला भेटतो आपल्याला. एखादी पर्वतरांग जॉईनिंग असते त्या गडावर शत्रू सहजपणे आक्रमण करण्यासाठी आला असता. म्हणून महाराजांनी स्वराज्याची राजगड महाराजांना सोडवत ती पण अभ्यास किल्ला होता, त्याला जिंकता येत नव्हता. पण काय सोडायला लागली, कारण की स्वराज्य महाराजांचं वाढू लागलं, म्हणून तो तिथे कारभार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. म्हणून रायगडच महाराजांनी राजधानी निवड केली. कारण किल्ला बघा खालून दिसतो आपल्याला, तो डोंगर दिसतो. कुठची तटबंद गडाची तुम्हाला पाहायला भेटते का खालून? नाही. चारी बाजूला फिरा तुम्ही, कुठची तटबंद. किल्ला आला की किल्ल्याला तटबंद येतात, बुरुज येतात. रायगडाला कुठची तटबंद बुरुज आपल्याला बघायला भेटत नाहीये. वरून सगळं दिसतं पण खालून काहीच दिसत नाही. आता ह्याच्यावरती किती आपले मावळे गेलेत किंवा किती शिवभक्त गेलेत माहिती आहे का आपल्याला? नाही. पण वरून ते बघतात आपल्याला, वरून त्या हा समोरचा इलेक्ट्रिक पोल दिसतो, हिरकणीचा कडा. तुम्ही जर टकमोटोला कधी गेला तर टकमोटा करून सगळं खाली दिसतं. म्हणजे खालून शत्रू किती येत तिथं पाहू शकतो ना आपण. पण इथून पाहता येतं काय, पाहता किती येते नाही पाहता येत. याला म्हणतात गणिमी गावा, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गडकोट घेण्याचं महाराजांचं कारण एकच, मुघलांकडे अनेक शाही होत्या, त्यांच्याकडे अनेक सरदार होते, पण ते स्वतः सोबत घोडदळ आणि पैदळ वापरले. महाराजांनी कधी घोडदळ वापरलंच नाहीये. घोडदळ काय, त्याच्यामध्ये उंट, हत्ती, घोडे याच्यामध्ये येतात. पण महाराजांनी काय वापरलं, फक्त तलवार आणि फक्त काराकापारी, पर्वत रांगा. कारण की पर्वत रांगेमध्ये लपून लपून शत्रूंना मारायचं, हा राजांचा गणिमी काव होता. कारण की महाराजांकडे मुठभर होतं आणि समोर होतं मनभर होतं. जर आपण मनभर मध्ये होतो तर आपण सहजपणे मारले जाऊ, मग त्यांना पळून मारलं जायचं. म्हणून राजांचा हा गणिमी कावा. ज्या बुरुजावरती उभ्या आहोत ना, इथे पूर्वी लाकडी छत होतं, लाकडी छत. ते बघा याच्यामध्ये कॉलम होते बघा, हे बघा याच्यात मध्ये हे छत होतं पूर्ण असं. इथे जो मावळा उभा राहील, इथे जो मावळा पहरा देईल, त्या राहण्याची सोय करून दिली होती. पावसात तो उभा राहू शकत नाही की नाही, मग इथून सगळं बघता आलं पाहिजे. म्हणजे ही जरी बाल्कनी उभी असती, ही जरी तर कल्पना करा ना, ह्याच्या वरतून सागाची लागड, उभी आडवी सागाची लागड, वरतून मातीची गवलं, ह्याला रंगीबेरंगी जर का आतून मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिवाळे बघा, देवळ्या बघायला कोपऱ्यावरती बघा, ते देवळी बघा, कोपऱ्या देवळी बघायला भेटतो बघा. ह्या देवळ्या ह्याच्या आत जर काव दिव्याचे दिवे ठेवले असते संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस, त्या मखमली पैठणी कापडामध्ये लाईट नव्हती हो, त्या स्मशानीच्या उजेडामध्ये या ठिकाणी आपण आज कशी दिसलो असतो याची कल्पना करू शकत. म्हणजे आपल्याला परिसर समोरचा बघायला कसा भेटला असता इथून, याची कल्पना करू शकत नाही बघा. पण रायगड किल्ला हा पूर्ण असा बघण्या अवस्थेमध्ये, रायगडच नव्हे तर जेवढे महाराजांच्या गड किल्ला अशा आपल्या बघण्या अवस्थेमध्ये बघायला भेटत आहेत. याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. या बुरुजाचं नाव आहे खूबलढा बुरुज. याची संरक्षण काय केलं जायचं की येणाऱ्या शत्रूंना जर, कारण की इथून जर खालून शत्रू येतो पळत आपण वर जाऊ शकतो, पण त्या वाघोळ्याने येऊ शकतो का पळत नाही. मग त्याला वाघाचा काळीच करून तिथं परत यावा लागायचा. तिथला जरी सरदार झोपला तरी तिथला झोपू शकत नव्हता. सांगण्याचं पण एवढंच की इथून पळता येत होतं वरती, महादरवाजापर्यंत पोहोचता येत होतं, खालून येईपर्यंत आपण वर जाऊ शकतो मावळा एखादा, परंतु तिथून इथे येऊ शकत नव्हतं. म्हणून समोरून जर का शत्रू आला तर ते इथून इंद ठेवलं जायचं. हे तिथे खाली कोण जर गाव आहे तो बघा, तो घाट लागला समोर असं दिसतो कोपऱ्यावरती, तिथून पुढे कोण झालं, तिथून किल्ला स्टार्ट झाला. हा हुसाहेबांचा वाडा. आता रायगड किल्ल्यावरती हरिपडा इंदिरा गांधी गडावरती आलं होतं 1974ला, जेव्हा ती मूर्ती गडावर घेऊन आली होती इंदिरा गांधी. ती मूर्ती सिंहासनात बसवून आणली, पण बाहेर बसवली. का बसवली तुम्ही तुम्हाला होळीच्या मुळे सांगणार आहे. मग आता गडावरती हेलिपॅड उतरत नाही का, कारण की तिथे मूर्ती बसवल्यामुळे जर हेलिपॅडची जर हवा लागली तर धूळ पूर्ण राजांच्या चेहऱ्या उडू शकते. म्हणून तिथे तर ती हेलिपॅड उतरते समोर, ते बघा गोल कर काळ्या कलरचं आहे, तिथे हेलिपॅड उतरायचं समोर काळं. तिथून गाडी घ्यायच्या, गाडीत बसायचं, ह्या रांगेने आतमध्ये यातून रोटेरीवर जायचं मंदिराने. गडावर तर हेलिपॅड उतरत नाही, पहिलं उतरत होतं. पहिला म्हणजे इंदिरा गांधींच्या असते, त्याच्यानंतर नाही. गडावरती अटलबिहारी वाजपेयी आले, त्यावेळेस त्याने गडावरती हेलिपॅड आणलं होतं. पण कारण काय झालं की ते खाली उतरताना, जेव्हा ते होळीच्या मुळे हेलिपॅड खाली लँड झालं की नाही, तेव्हा उतरताना समोर त्यांना महाराज बघायला भेटले. त्यांनी विचार केला, त्यांना आतून कशी तरी फिलिंग झाली की मी महाराजांपेक्षा मोठा झालो ना. मी महाराज का मोठा झालो, कारण की मी इथे येऊन जर हेलिपॅड उतरतोय म्हणजे मी कुठे ना कुठेतरी मी काही ना काहीतरी वेगळंच करतोय. त्याला असं वाटलं. दरबारामध्ये गेले ते अटलबिहारी वाजपेयी आणि त्याला जनतेने सांगितलं की तुम्ही महाराजांच्या समोर आणि मुजरा करा. तर त्याने प्रत्युत्तर काय दिलं, मी अगोदरच एक चूक केलेली आहे महाराजांबद्दल, माझी लायकी नाही तिथपर्यंत जाण्याची. त्यांनी बाहेरच नगारखान्यातून मुजरा घेत तिथून परत गेले, सिंहासनावर पण गेले नाही. मी त्यांना आतून फिलिंग वर मी काय केलंय, मला हे करायचं नाही पाहिजे होतं आणि मी कसं केलंय त्याला तेव्हा जाणून जाईल.
आता आपण हिरकणीचा बघायला पुढे जाऊ. इलेक्ट्रिक पोल दिसतो, इलेक्ट्रिक पोल हा बघा, तो हिरकणीचा गाडा. तिथे आम्ही स्वतः प्रसिद्धाच्या वडील तिथे गेलो होतो. त्या डोंगरावरती गेलो होतो, त्या टोकावर गेलो होतो, खाली वाघदर. हे दिवसाभरात शक्य होत नाही आणि चालणं सुद्धा होत नाही. प्रसिद्धारी कंप्लीट केलं होते ते, पण तरी ती एक दोन पॉईंट राहिले होते आमचे. कारण संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळेस तो लेट पण आला होता जरा. हा लेट पण आला होता ना जरा. हा लेट आली होती थोडीशी. ती आज 10:30-11 वाजता आले होते. मला खालून त्याने पिकअप केलं होती तिथून आली. तर ही आली होती 2 वेळा पाहिलं काल व्हिडिओ होतो. साक्षी दलबी आली होती. ती 5 वाजपासून तिने घेतलं होतं, पण ती लवकर आली होती. ती 6 वाजता तिथून बसली होती. माझ्या मामाला फोन करून होती. माझ्या आधी तिथे आली तुम्ही राहायला होती. कुठे? मी हिरकणीवाडी इकडे इकडे राहायला आहे. या इकडं आहे ती ही वाटवून देऊ इथे खाली. माहिती सांगणार तुम्ही तुम्हाला ते दरवाजेची. अच्छा, कारण की हा रस्ता आहे. रेलिंग वर उभं राहायचं नाही, इकडे साईडला. काय बघायचं लांब बघायचं. नाही आम्हाला देतच नाहीत ना. त्याला माहिती आहे तुम्ही चालतात ते. 2 वर्ष अगोदर पहिली वेळ स्टार्ट झाली. हा 1900 काहीतरी 96 मध्ये तीन स्पर्धा खाली निघाल्या होत्या. 3 ह्याच्यामध्ये असतात. एक जवळजवळ 3री ते 10वी पर्यंत. तिथून असे ते गट तयार होतात. 3 गट तयार होतात त्याच्यामध्ये. 3 गटाप्रमाणे देतात, 1, 2 आणि 3. त्यांना पाठीमाग असं लिहिलेलं असतं, हे चिपकवलेलं असतं, नंबर द्वारे येतात ते. तर 3 वर्ष लागपड इथली लोक पोरं आली आणि रोजचा आहे त्यांचं ना, रोज आली. मग इथल्या लोकांनी सांगितले, स्थानिक बाहेरच्या लोकांनी सांगितलं की इथली पुरं येत असतील तर मग आमची पकडणं कधी नंबर देऊ. कारण की इथलीच लोक येणार ना 100% आधी. मग त्यांनी विषय केला की जी गाईड पुरं आहे, जिथले रोज चढतात गावात येतात, त्याला तो भाव देऊ शकत नाही. माझा एक प्रश्न असा होता तुम्हाला हां की आता तुम्हाला जेवढी माहिती आहे हां ही बोलण्याची टेक्निक वगैरे आहे, ही तुम्ही म्हणजे असं नाही आमचं प्रशिक्षण असतं ना. प्रशिक्षण. हो, आता अलिबागमध्ये झालं आहे की ट्रेनिंग आहे आमची ना, जे कार्ड आहे आमच्याशी आता. अच्छा. आता आम्हाला MTDCचं कार्ड भेटेल. हे स्किल इंडियाचं कार्ड आहे. तेच म्हणलं नाही, आम्हाला असं वाटलं का तुम्ही म्हणजे आता पिढ्या नाही पिढ्या आहेच आमची. ती आहेत ती शिकून वगैरे असं. कारण की आमचे आजोबांचं सुद्धा गाईड करत होते ना, त्याच्यानुसार आम्हाला पुढचं कळालं. कारण की इथल्या लोकांना आपल्या घरामध्ये काय आहे ते आपणच सांगू शकतो, दुसरा माणूस सांगू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये साखर कुठं आहे किंवा चहा पावडर कुठं ठेवलं आपणच सांगू शकतो. बाहेरचा आपण किचन आपला बाहेरचा माणूस सुद्धा हे तुझं किचन माणूस आपण करू शकतो, नाही करू शकत पूर्णपणे. तसं त्या काळामधला जो इतिहास आहे हा फक्त आता कसं आहे, त्या टायमाला 10 मे 1818 जो इंग्रजांनी हमला केला तेव्हा रायगड किल्ला 11 ते 12 दिवस हा किल्ला जळत होता. वरचं जळून गेलं. इथले जे लोक होते ते पळून गेले इथून. आजूबाजूला 3,500 कारखाने होते रायगडाच्या आजूबाजूला. इकडून कारखाने अनेक प्रकारचे. कारण ही राजधानी होती ना, इथून सगळं त्या काळामध्ये चाललं जायचं. 365 गड किल्ल्यांचा जो काही कागदोपत्री व्यवहार तो इथून चालला जायचा. इथून खाली मग खालून पुढे निघून स्टार्ट केला जायचा. पण आदेश फक्त शिवरायांचा. त्या आदेशानुसार पुढे कोणचा ट्रक किंवा कोणचं काही जात नव्हतं. तेव्हा ट्रक नव्हतीच त्या काळामध्ये. गाड्या त्या काळामध्ये घोडे बैलगाड्या होत्या त्या काळामध्ये. बैलगाडीहून चालला जायचं धान्य पूर्णपणे. इंग्रजांनी 10 मे 1818 बडीमारा केला तेव्हा खालची कारखाने जाऊन टाकले. आज हे लोक करतात प्रदक्षिण घालतात की 16 किलोमीटरची प्रदक्षिण घालतात. प्रदक्षिणासाठी तिकडे जाताना मोठमोठ्या आपल्याला काही इमारती बघायला भेटतात. म्हणजे ते गाडलेले खड्डे आहेत ते बघायला भेटतात आपल्याला त्या ठिकाणी. असं आहे. आणि मग ह्या साईडून प्रदक्षिण घालून रिटर्न पूर्णपणे हे. आता प्रदक्षिण मारू असं आपण कधी रिटर्न आला तर आपण प्रदक्षिण नक्की घेऊया. तर मोठा ग्रुप पाहिजे त्या ग्रुपसाठी पूर्णपणे पूर्ण प्रदक्षिण पूर्ण गोल ते तिथे दरवाजे द्यायचं पुन्हा असं गोल रानातून. जे रस्ता हा रस्ता म्हणजे जावळी खोरं कसं आहे, जावळीचा एरिया कसा आहे हा बघायचा असेल तर प्रदक्षिण करावं लागतं आपल्याला.
कारण की त्या रानावनातून यायला लागतं पूर्णपणे अगदी. आता मी पावसाळी प्रदर्शन घेतलं नाही पूर्ण झालं त्यांचं, कारण त्यात चालणं जमलं नाहीये. त्याच्यामध्ये 2 असे होते की थोडे वयस्कर होते, त्यांना नाही जमलं त्याला, कारण चिखल होता पूर्णपणे ना. त्यांची खूप इच्छा होती करायची, पण त्याचे नाही परिक्रम झाले. त्याला आपण परिक्रम म्हणतो. आज आपण त्याला प्रदक्षिण म्हणतो. त्या काळामध्ये मोहीम म्हणलं जायचं. मोहीम अशी रचली जायची की परत ती सांगता येत नाही. त्याला आपण आज प्रदक्षिण म्हणतो, पण त्या काळामध्ये त्याला मोहीम म्हटलं जायचं. आता मोहीम समजा एखाद्या गडकोट जिंकायचं मोहीम ठिकाणी जायची, भाकऱ्या बांधायच्या पाटाणीला, चटणी कांदा याचं सुरुवात करायची मोहीमसाठी. म्हणजे 10 दिवस लागो, 15 दिवस लागो, 1.5 वर्ष लागो, 2 वर्ष लागो, मोहीम फत्ते केल्याशिवाय यायचं नाही. मरायचं तरी नाही तर मग जिंकून तरी यायचं. हे 2 प्रकार त्या काळामध्ये असायचे. आज प्रदक्षिणा करायला लोक इकडून जातात पूर्णपणे अगदी. मग आजूबाजूला कारखाने होते. ही स्वराज्याची राजधानी होती. जसं आज देशात कारभार चालतोय, अनेक देशामध्ये चालतोय, अनेक विदेश देशामध्ये चालतोय, इथून त्या काळामध्ये चालला जायचं. पहिली सत्ता कोणाची होती हो? औरंगजेबाची. 5 शाहींची होती. आदिलशाही, कुतुबशाही, बरीशाही, पोर्तुगशाही आणि निजामशाही यांच्या शाही होत्या. ह्यांची तिथून हे केलं जायचं. पण त्या काळामध्ये फक्त आपली सत्ता गाजवणारे एक छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले. मंत्रिमंडळ कुणी निवडलं? महाराजांनी निवडलं. दिल्लीचा आयकोड कुठून गेला? रायगड किल्ल्यावरून गेला. रिझर्व्ह कुठून गेली? रायगड किल्ल्यावरून गेला. अरे आपण आजही पाहतो तो मुंबईचा गेट ऑफ इंडिया कुठून गेला माहिती आहे का? रायगड किल्ल्यावरून गेला. आपल्याला बघायला भेटला नाही तो सुद्धा. आपण तो ओरिजिनल बघणार होतो आपण आज. पण आज लोक बघतात ना मोबाईल, डुप्लिकेट बघतात. मी तर म्हणेल, कारण की तिथून इथून फोटो पाडला, मग तिथं बनवला. म्हणजे हा ओरिजिनल, तो डुप्लिकेट म्हणून म्हणला गेला चालेल. बघा आपण ज्या मार्गाने आलो, या मार्गाचं नाव आहे चित्त दरवाजा. ही दादा शिवकालीन वाट नाही. शिवकालीन वाट समोर नाणे दरवाजा. आज ज्या लोकांना नवीन लोक गडावरती आलीत, ती लोक काय म्हणणार? इकडून हा चित्त दरवाजा हाच मूळ वाट आहे. पण ही मग मूळ वाट नाही आहे. रायगड किल्ल्यावरती येणारी मूळ वाट, जो शिवरायांची एखादी महाराजांची मोहीम जर जिंकून आली तर महाराजांची ज्या वाटेतून पालखी यायची, त्या वाटेचं नाव आहे नाणे दरवाजा. त्याला म्हटलं गेलेलं आहे नाणे दरवाजा. नाणे म्हणजे काय? तर लहान दरवाजा. बघा अर्थ काय जोडलेला आहे. नाणं म्हणजे काय? तर लहान दरवाजा. आणि महा म्हणजे काय? तर रायगडाचा असणारा आपला महादरवाजा. आता शंका निर्माण झाली की नाणे दरवाजा खाली आणि महादरवाजा वरती का बरं? एवढा वरती का बांधला महाराजांनी? 75 किलो झाल्यानंतर महादरवाजा बघायला भेटतो, मग तिथेच का बांधला? मधोमध करायला बांधला. त्याला कारण आहे आता, कारण की आपण शत्रू गडावर आपण जात असताना, आपण महादरवाजा जात असताना दमून जातो. आपली जी शक्ती आहे ती कमी होऊन जाते. आपली जी ती पूर्णपणे कमी होऊन जाते बघा प्रमाणे. मग खालून येणारा शत्रू तिथपर्यंत जाईपर्यंत तो कसा झाला पाहिजे बरं? त्याची काय ताकद काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे त्याची. मग तिथे जात असताना तो लवकर हमला करू शकत नाहीये, पण मावळा लवकर हमला करू शकतो. याला म्हणतात राजांचा गडी वेगावा. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हटलं गेलं. बघा काय महाराजांची विचार होते. कल्पना करायची गोष्ट आहे ना. महाराजांची दूरदृष्टी किती मोठी होती बघा. महाराजांनी 4 पायाचे हत्ती गडावर दिले होते. 4 पायाचे हत्ती. अरे 2 पायाच्या माणसाला आता जाता येत नाहीये, पण महाराजांनी 350 वर्षापूर्वी 4 पायाची बलाढ्य देहाची हत्ती नेली होती. ते कसे नेले होते, का नेले होते, ह्याची मी तुम्हाला माहिती वरती देणार आहे. रायगड हा 1200 एकर आहे. 100 एकरचा पठार आहे. किल्ला बघायला कमीत कमी 3 दिवस पुरत नाहीये. हा महाराजांनी जावळीच्या मोरेंकडून 15 मे 1656 हा फक्त डोंगर जिंकून घेतला डोंगर घेतला. पण ज्याने हा रायगड किल्ला बांधला ते आर्किटेक्टचं नाव, त्या इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुळकर. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये या डोंगरावरती बांधलं काय? तर 350 इमारती बांधल्या, 11 तलाव बांधली आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. 14 वर्षामध्ये ही स्वराज्याची राजधानी एक हिरोजी इंदुळकराने एक रायगड किल्ला महाराजांनी बांधून दिला. तेव्हा देताना दिला होता डोंगर, पण घेताना महाराजांनी स्वर्ग घेतला होता. त्यावेळेस हिरोजीना विचारलं, आपण रायगड किल्ला बांधला तेव्हा राजे 70ला गडावरती आले, 14 वर्ष गडावर आलेच नाहीयेत. जेव्हा राजे 70ला गडावरती आले तेव्हा राजाने रायगडाकडे पाहिलं आणि रायगडने महाराजाकडे पाहिलं. तेव्हा हिरोजीना विचारलं, हिरोजी आपण एक राजधानी बांधून दिलीत, आपण एक स्वर्ग बांधून दिलात, मग तुम्हाला या स्वराज्याचं, या रायगडाचं आम्हाला काही गॅरंटी पत्र मिळेल काय? हिरोजी म्हणतात, राजा रायगड किल्ला बांधला त्या महादेवाच्या आणि जगदीश्वराच्या साक्षीने. राजा जगदीश्वराच्या साक्षीने आपणास वचन देऊन सांगतो की जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे तडपत राहतील तोपर्यंत राजा मी केलेल्या बांधकामाला कधीच धक्का लागणार नाहीये. एकदा रायगडाचा महादरवाजा बंद झाला तर राजा तुमच्या आज्ञाखाली येण्याची हिंमत होईल, ती त्या पाण्याच्या धारेची, आणि तुमच्या आज्ञा बगर वर येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या त्या वाऱ्याची. आजही रायगड किल्ल्याचा महादरवाजा बंद करा ना दादा.
अहो आजकालचा इंजिनियर घराचं गॅरंटी पत्र देऊ शकत नाहीये, पण 400 वर्षापूर्वीच्या हिरोजीने गॅरंटी पत्र दिलंय. एखाद्या सिव्हिल लाजीवला असं गॅरंटी पत्र बघायला भेटा. आजही या क्षणाला आपण किल्ला तोडून उभार गेलो आणि जर का रोपी बंद झाला आणि रायगडाचा महादरवाजा बंद झाला ना राज, तर गडाखाली येणारं पाणी आहे आणि वर जाणार सरसरणारं ते वार आहे. हे त्या कालचे इंजिनियर होऊन सांगतात आपल्याला. कल्पना करायची गोष्ट आहे. 400 वर्षापूर्वीच्या इंजिनियर आज गॅरंटी पत्र दिलंय. आज आपल्याला महादरवाजामध्ये ते गॅरंटी पत्र बघायला भेटणार आहे. राजांचा नियम होता, संध्याकाळी नगारे वाजला, सूर्य मावळला की किल्ल्याचे दरवाजे बंद केले जायचे. सकाळी उजळला, सूर्य उगवला की पुन्हा नगारे किल्ले दरवाजे बंद केले जायचे. पण आपल्याला माहिती दादा, ह्या हिरोजी इंदुरकरांचं जे गॅरंटी पत्र तोडलं की नाही, ती एक आई होती. तिचं नाव होतं हिरकणी. या हिरा नावाच्या गवळणीने त्या एरकिनायक हिरो इंदुरकरांचं जे गॅरंटी पत्र तोडलं ते रायगड किल्ला बघायला भेटतो. बघा समोर दादा एक इलेक्ट्रिक पोल बघायला भेटतो. या इलेक्ट्रिक पोलाचं खाली तासले डोंगर आहे आणि तो ताशी डोंगर आपल्याला सांगतोय की एक आई त्या डोंगरावरून रात्रीच्या सुमारात बाहेर आली होती. रात्रीच्या सुमारात ती तो डोंगरातून खाली आली होती. आपल्याला नजर जात नाही दादा, पण कल्पना करा ना, ती आई त्या डोंगरावरून खाली उतरली गेली होती. ते डोंगर होता फक्त, तिथे बुरुज नव्हता. जेव्हा तिथून आई उतरली तेव्हा आपल्या महाराजांना कळलं की एक आई जर उतरू शकते तर गडावर शत्रू येऊ शकतो. मग महाराजांनी काय केलं, त्याला तासला गेला, बुरुज बांधला गेला आणि त्या गडाने नाव दिलं हिरकणीचा गडा. तिची एक स्टोरी आहे, कथा आहे, कविता आहे. ती मी तुम्हाला रायगडाच्या जिथे महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला की नाही त्या दरबारामध्ये आपण ती पूर्ण कविता घेऊया, तिची स्टोरी घेऊया. आता आपण रायगडाचा महादरवाजा बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जवळजवळ 25% गड सरकेल आहे. गाईड पुढे जाऊन बसलेला आहे. अशी थंड पाण्याची काकडी वगैरे रेससाठी जाण्यासाठी अशी भरपूर स्टॉल दिसतील छोटे कधीच पोचले. आले आले. केवढा रस्त्याला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट.
तुम्ही तुम्हाला तिथे गायब ठरवताना बघितलं लगेच कुठे गायब झाला. पुढे गेलो वाकडून माणसं कुठे आहेत? इथं सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. रायगड किल्ला आता आपण जवळजवळ 75 गड सर केलेला आहे. रायगड किल्ला फक्त आपल्याला आता 25% गड सर करायचा आहे. ज्या रायगड किल्ल्याच्या सर्वात महत्वाच्या दरवाजापाशी आपण येऊन पोहोचलो. या दरवाजाचं नाव आहे महाद्वार. दरवाजाचा आकार पाहिला तर नागबोण्या वळणासारखा, नागाच्या वळणासारखा दरवाजाचा आकार आपल्याला बघायला भेटतो. जणू एखादा सर्प चालतोय, नागाच्या वळणासारखा दरवाजा बघायला भेटला. दरवाजा समोर पाहिजे होता, मग दरवाजा आतमध्ये का बरं बांधला? रायगडाला सह्याद्रीने घेरलाय तर एखाद्या पर्वत रांगेवरून जर का शत्रूने तोफेचा मारा केला तर गोळा बुर्जावरती आला पाहिजे. दरवाजा आपल्याला शेप बघायला भेटतो, कारण की दरवाजाला तो गोळा लागू शकत नाहीये, कारण की दरवाजा आपल्याला आतमध्ये बघायला भेटतो. बघा पूर्णपणे याला म्हणतात राजांचा गनिमी कावा, आपल्या दैवताचा गनिमी कावा. ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ बघायला भेटतो. बघा पूर्णपणे आज आपण दरवाजाला होल बघायला भेटतायत. या होल मधून गरम तेल किंवा भाले मारले जायचे. शत्रूनी कशी ताकद कमी करता येईल? आपल्याकडे दोन्ही हात आहेत, आपली पूर्णपणे ताकद भरपूर आहे. जर आपला एक हात कमी झाला तर आपली ताकद आपली कमी होऊ शकते. म्हणून राजांचा गनिमी कावा, त्या समोरच्या होल मधून गरम तेल किंवा भाले मारले जायचे. याला म्हणतात राजांचा गनिमी कावा. दरवाजा आपण पाहतो, नवीन गडावर शिवभक्त येतात, म्हणतात की दरवाजा शिवकालीन आहे, पण हा दरवाजा लाकडी दरवाजा आहे. हा दरवाजा शिवकालीन दरवाजा नाहीये. हा दरवाजा आता बांधलेला आहे 2016 मध्ये. आर्किओलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंटने हा दरवाजा 2016 मध्ये दरवाजा बांधलेला आहे. बघा पूर्णपणे म्हणून या दरवाजाचं नाव दिलेलं आहे महादरवाजा. दरवाजा आताही बंद केला. रायगडाचा पाठीमागचा रोपे प्रकारे बंद झाला तर गडाखाली जाणारं पाणी आहे आणि वर येणारं सरसरणारं ते वारा आहे. म्हणजे त्या हिरोजीने जे गॅरंटी पत्र रायगडाचं दिलेलं आहे की या दरवाजामध्ये आपल्याला आजही बघायला भेटतं महाराजांचा शिवराज्याभिषेक. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा त्या काळच्या 350 रायगड किल्ल्यावरती 6000 मावळ्यांचा जो आनंद क्षण होता तो रायगड किल्ल्यावरती आपण आजही साजरा करतो. केलाच पाहिजे आणि याच्या पुढे प्रत्येक शिवभक्त आपण गडावरती येऊन तो राज्याभिषेक सोहळा पार पाडलाच पाहिजे. तो म्हणजे तारीख 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक दिवस. या राज्याभिषेक दिवशी या महाद्वारातून 21 तोफांची सलामी दिली गेली होती. तोफेच्या अंशेष काय आपल्या कोपऱ्यावरती आपल्याला बघायला भेटणार आहेत. आता आपण किल्ला 75 सर केला. रायगड किल्ला आपल्याला 25% गड सर करायचा आहे. वरती एक तळ आहे, त्या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. त्या हत्ती तळ्याशी आपण जाऊन माहिती घेणार आहोत. येथे आपण एक घोषणा देऊया आणि मग किल्ला चढायला आपण सुरुवात करूया. मी घोषणा देणार आहे, माझ्याकडून जोराने एकदा जय बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस शिवसनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा हर हर महादेव. भारत माता की जय. ह्या 400 वर्षापूर्वीच्या तोफा आहेत. आपण आजही लोखंड म्हणतो. लोखंड हे लोखंड पावसामध्ये उन्हामध्ये झिजून जातं, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तोफा बघायला भेटणार आहेत त्या तोफा आपल्याला कधीच झिजू शकत नाहीत. म्हणजे अनेक पंचतत्व या पंचतत्वापासून बनलेले आहेत. सर्वात मोठी तोफ बघायला गेली तर आपण आजही पाहतो 2 किल्ले स्वराज्यामध्ये नाही घेता आले. एक मुरुड जंजिरा आणि देवगिरी. देवगिरीवरती असणारी सर्वात मोठी तोफ म्हणजे आपण तिला आजही म्हणतो, आजही तिचं नाव आहे बघा, मेंढा तोफ म्हणतो आपण. ती मेंढा तोफ म्हणतो. लांडा तोफ वेगळी, ती कुठे आहे? मुरुड जंजिऱ्यावरती. तिथे कलाल मांगडीच्या बाजूला बसलेली ती लांडा तोफ म्हणतो आपण. आजही सर्वात 2 नंबरचे तोफ लागतो कलाल मांगडी मुरुड जंजिऱ्यावरती.
कारण की ती बांगडीसारखी तोफ बनवलेली आहे पूर्णपणे. म्हणून या तोफा 400 वर्षापूर्वीच्या आहेत. आज हे आपण रायगड किल्ल्यावरती येत असताना महादरवाज्याच्या वरती तोफा आहेत, या साईडला पण तोफा आहेत. मग इथे का ठेवल्या? कारण की महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा 21 तोफांची इथून सलामी दिली होती महाराजांच्यावर छत्रपती झाले तेव्हा. इथून नव्हे तर 365 गड किल्ल्यावरून महाराजांची प्रत्येक गड किल्ल्यावरून एक तोफेची सलामी दिली गेली. असं का बरं केलं त्या काळामध्ये? कारण की प्रत्येक गावकऱ्याला, प्रत्येक गड किल्ल्याला कळलं पाहिजे की आपले राजे दैवत छत्रपती राजे झाले, राजे 32 मनाच्या सिंहासनावर त्यारूढ झाले. म्हणून या तोफा आपल्याला बघायचे, याच्यावर कुणी बसून पुढे पडायचं नाहीये, कारण की ऐतिहासिक वस्तू आहे. रायगड किल्ला आपण पाहताना, कारण किल्ला हा पिकनिक पॉईंट नाहीये, रायगड किल्ला हे तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. बघा काही चौतरे गडावरती अशा आहेत की आपल्याला किल्ल्यावरती जात असताना माहिती नसतं की कोणत्या चौतऱ्यावरती आपण चप्पल घालून चढलं पाहिजे आणि कुठे कुठे आपण चप्पल घालून महाराजांना नतमस्तक झालं पाहिजे. जिथे महाराजांचं निधन झालं राजवाड्यामध्ये, जिथे महाराजांचं सिंहासन आहे, जिथे शिवरायांची समाधी आहे, त्या ठिकाणी आपण चप्पल घालून आतमध्ये जाता कामा नये. नतमस्तक होताना खाली चपल्या काढायचे. मी तुम्हाला सांगणार आहे कुठे कुठे आपल्याला चप्पल काढायचे, कारण काही शोभक्त गडावर नवीन आलेले असतात, ते डायरेक्ट चौथऱ्यावरती चढतात. माहिती स्थानिक लोक किंवा ज्यांना माहिती असतं ते शिवभक्त त्यांना ओरडतात की सर खाली उतरा तुम्ही, कारण की वरती तिथे चप्पल आपल्याला चढता येत नाहीये, कारण की तेथे आपल्या महाराजांचं निधन झालेलं आहे. ती जागा आपण गडावरती पाहणार आहोत. आता आपण रायगड किल्ला 25% चढून रायगडाचा जो मेन तळ आहे, जे पहिलं तळ स्वराज्याच्या राजधानीचं लागतं, ते म्हणजे असणारं हत्ती तळ. ते आपण हत्ती तळाशी जाऊन तिथे माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी आपले स्वराज्याची राजधानी रायगडवरती आलो आहोत. तरी आवाज नाही का? माईक नाही. या ठिकाणी आपण हत्ती तळ्याचं दर्शन घेणार आहे. तुमचे सहकारी या ठिकाणी दमलेले नाहीये, शरीराने थकलेले असले तरी मन त्यांचा असे ते चांगला प्रतिसाद देत आहेत. वय 28 असले तरी त्यांचे म्हणजे त्यांनी गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात, त्या राजांनी करून ठेवले. पण आज खेळीपाडी अशी पाण्याचा साधन पाहायला सुद्धा किल्ल्यावरती पोहोचलेला आहात, आता व्यवस्थितपणे माहिती मिळेल. गोरे साहेब आहे आमचे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्याची हाईट सांगितली समुद्र सपाटीपासून 2851 फूट. जिथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलो, 1375 फुटावरती आलो. ज्या आपण अंतर पार केलं, हे अंतर आहे 3.5 किलोमीटर. अंतर पार करून 2360 पायऱ्या आपण गड सर केलात. ही रायगडाची समोरची बाजू फ्रंट साइड म्हणतो. बघा मी मगाशी सांगितलं, जोपर्यंत रायगड पायी चालत जात नाही, डोक्याचा पशिना पायथ्यापर्यंत जात नाही ना, पायाच्या नखापर्यंत जात नाही, तोपर्यंत रायगडाचं महत्व कळत नाही. बघा ही रायगडाची समोरची बाजू म्हणतो. बघा आपल्याला पाठीमागची बाजू बघायला पुढे जाणार आहोत, त्याला म्हणतो रोपे प्रकल्प. ही गडाची मागील बाजू रोपे ही काळाची गरज म्हटलं गेलं. बघा ही रोपेची पाठीमागची बाजू बघायला पुढे जाणार आहोत. येताना आपण पाहिलं काय तर चित्त दरवाजा, खुलबडा बुरुज, नाणे दरवाजा, वाघबीळ, रायगडाचा असणारा महादरवाजा आणि रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती आलो. समोर तळ बघायला भेटल. या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. रायगड किल्ला महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर पार पडला. या राज्याभिषेकाचं छायाचित्र शाळेच्या भिंतीवरती कधी पाहिलं असेल नसेल, त्या पोस्टरमध्ये आपल्या शिवरायांना 2 परप्रांती इंग्रज महाराजांना मुजरा करताना बघायला भेटेल. बघा ते एका इंग्रजाचं नाव होतं इंद्रिय ऑक्झेंटर. हा रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती पायी चालत आला. गडावरती येत असताना आपल्याला 2 तास लागले. कल्पना करा, तो इंग्रज थकून गडावरती आला होता आणि राजांच्या नगरखान्यासमोर त्याने 4 पायाचे हत्ती पाहिले. शंका निर्माण झाली, मी 2 पायाचा माणूस असून सुद्धा हा डोंगर चढताना मी थकून जात असेल, मनाकडे हा डोंगर चढता येत नसेल, मग या रायगड किल्ल्यावरती 4 पायाचा हत्ती आला असेल कसा? त्याला शंका निर्माण झाली. तो प्रश्न त्याने दरबारामध्ये उपस्थित केला. मावळे हुशार होते. मावळे काय म्हणतात, आपण इंग्लिशमध्ये बोलतो, आम्ही मराठीमध्ये बोलतो, आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हुशार असतो. याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल. त्या इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्रजाला काय कळणार हो? आपल्या महाराजांची दूरदृष्टी होती. आपल्या शिवरायांना माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नव्हतं. आपल्या महाराजांनी काय केलं, जेव्हा रायगडाची बांधकामं चालू केली तेव्हा हत्तीची पिलं पालखीत टाकून या पालखी डोंगरावरती उचलून या डोंगरावरती आणून लहानाचे मोठे केले. याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. अरे लहानापासून मोठं करा, मोठ्यापासून आलो होत नाहीये, हे शिकलं पाहिजे शिवरायांकडून. त्या हत्तीला पाणी प्यायचं असेल, हत्तीला देखील आंघोळ करायची असेल तर या तलावामध्ये सोडलं जायचं. म्हणून या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. हे 10 वर्षापासून लिकेज आहे. अजूनपर्यंत लिकेज सापडलेले नाहीये. जवळजवळ 90% लिकेज काढलेलं आहे, 10% लिकेज बाकी आहे. आता इथून जे पाणी कालीच वाहतंय ते पाणी या तलावातलं आहे. असंच एक तलाव आपल्याला पुढे बघायचंय. त्या तलावाचं नाव आहे पवित्र
गंगासागर तलाव. त्या गंगासागर तलावाशी आपण जाऊन माहिती घेऊया. इकडून जे शिवभक्त जातात ते रायगडाच्या मध्यभागी जातात, बाल्य किल्ल्याच्या मध्यभागी जातात, कारण की बाल्य किल्ला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला श्री समाधी महाराजांची राहिलेली आहे. आता आपण रायगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला. आता गंगासागर तलाव पाहण्याकरिता पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं, परंतु राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं पाण्यात तलावात ओतण्यात आलं. नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागर हे नाव घेऊन या तलावाला गंगासागर तलाव असं नाव देण्यात आलं. आणि सर याच्यावर काही कविता लिहिली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची खरं नाव तयाचे गंगासागर नाव तयाचे गंगासागर. तर गंगासागर तलाव आहे आणि या तलावाला 12 महिने गंगासागर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण रायगड किल्ल्याच्या सर्वात महत्वाचा आणि सर्वात पवित्र तलाव म्हणजे गंगासागर तलाव. रायगड किल्ल्यावरती महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला राजे छत्रपती झाले. या राज्याभिषेकाकरिता काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाकरिता काशीवरून गागाभट्ट आले होते. ते उर्वरित पाणी जे उरलं होतं की नाही, ज्यावेळेस त्या तलावाला पाणी लागत नव्हतं त्यावेळेस 7 नद्यांचा पाण्याचा समावेश एकत्र झाला, विष्णूचा अवतार तयार झाला आणि कविता निर्माण झाली. कविता निर्माण अशी झाली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर. तयासी नाव गंगासागर. हे तलाव जवळजवळ 40 फूट खोल असं म्हटलं जातं बघा. 12 महिने डोंगरावरती पाणी कधी आटत नाही बघा पूर्णपणे. हे समोरचे 2 मनोरे पाहतो याला म्हटलं गेलं आहे सप्ते मनोरे. दादा स्वराज्याची शोभा वाढवायची असेल, बाल्य किल्ल्याची सौंदर्य वाढवायची असेल तर आपण गावामध्ये कार्यक्रम नक्की करतो. कार्यक्रम करत असताना आपण गावातलं पहिलं मंदिर सजवतो, जेणेकरून ते मंदिर पूर्णपणे लाईटीने सजवतो. त्या काळामध्ये लाईटच नव्हती. मग या मनोऱ्याला 7 इमारतींना खालून मखमली पैठणे कापडाने काव दिव्यांच्या दिवाने आणि स्मशानीच्या उजाराने हे सजवलं गेले जायचे. कल्पना करा 7 मजली असे तर कल्पना करा किती आपल्याला उभे बघायला भेटले असते. याचा उजेड, याच्यावरती सागाची लाकडं, वरती मातीची कौलं, या बाल्य किल्ल्याला आतून मखमली पैठणे कापडाने काव दिव्यांच्या दिवाने जर का सजवला गेला असता तर या दोन्ही स्तंभांचा उजेड त्या उतरत्या कौलावरती पडला असता. तर कल्पना करा आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूला उभे आहात, हा किल्ला येताना आपल्याला कसा बरी बघायला भेटला असता याची कल्पना सुद्धा केली नसती. पण जेवढे मराठ्यांचे गडकिल्ले आहेत ते नाहीत की नाही, जेवढे या महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत अशा पडकी अवस्थेमध्ये बघायला भेटतील. जर का तुम्ही उलट केलं तर राजस्थानचे गडकिल्ले जाऊन बघा, आजही गडकिल्ले सुरक्षित आणि आपल्याला तसे बघायला भेटत. मग तिथले गडकिल्ले व्यवस्थित आणि मराठ्यांचे गडकिल्ले पडझडमध्ये असं बरं का? कारण की आपल्याला माहिती आहे ते राजपूत होते, हे इंग्रजांना शरण गेले, झुकले वाकले म्हणून गडकिल्ले तसे राहिले. मराठ्याने कोणासमोरही मान कधी झुकवली नाहीये आणि वाकवली नाहीये. या युक्तीप्रमाणे कधी युक्ती तुम्ही ऐकली असेल, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. अखेर परत इंग्रजांना मराठ्याने लढा दिला. अखेरीस 10 मे 1818 ला रायगडाला 4 बाजूने वेढला आणि रायगडाच्या बॅक साईड डोंगर आहे, पुण्याचा डोंगर, येथून लांब पल्ला तोफ चढवला. हिंदवी स्वराज्याचा दारुकोटा अटॅक झाला. एवढा भीषण अटॅक झाला की रायगडाचा वरचा परिसर 11 ते 12 दिवस हा किल्ला जळत होता. वरचं जळून गेलं, राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि आपल्याला वीट बांधकाम आजही बघायला भेटतं. या स्तंभास म्हटलं गेलं विजयस्तंभ. स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकला तर 7व्या इमारतीवरती एक ध्वज फडकावून आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळवलं जायचं की स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकला आहे म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ. या साईडचा स्तंभ पाहतो आपण, याला सप्ते मनोरे. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंडावर हवा खायची असेल तर या समोरच्या स्तंभावर थंड हवा खायच्या म्हणून या स्तंभास म्हटलं गेलेलं आहे सप्ते मनोरे. साईडला एक छोटासा दरवाजा बघायला भेटतो. या दरवाजाचं नाव आहे चोरदिंड. बाल्य किल्ल्यात गुफिया रस्त्याने जायचं असेल कारण की त्या काळामध्ये एक नियम होता, नगारे सनई चौघड वाजवायचे. रायगडाचा मेन दरवाजा म्हणजे रायगडाचा बाल्य किल्ल्याचा नगरखाना दरवाजा बंद करायचा, पालखी दरवाजा बंद करायचा, मेन दरवाजा जर का बंद केला मग महाराजांपर्यंतची काही गुप्तचर्चा पोचवली जायची तर या अशा भागामध्ये पोचवली जायची, म्हणजे त्याला चोरदिंड म्हणतो. आता जे आपण गेटमधून एंट्री करणार आहोत की नाही, या गेटचं नाव आहे मेन द्वार, पालखी द्वार. महाराजांच्या पालख्या गडावरती आल्या की या दोरातून आतमध्ये जायच्या म्हणून या दरवाजाचं नाव दिलेलं आहे पालखी द्वार असं म्हटलं गेलेलं आहे. समोर एक टोक बघायला भेटतं बघा, या टोकाचं नाव आहे टकमक टोक पॉइंट.
रायगड त्या काळामध्ये स्वराज्यामध्ये जो कोणी चोरी लबाडी पितुरी गुन्हेगारी करेल त्या गुन्हेगारास हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं, त्या पोत्याची गाठ बांधली जायची आणि तेथून त्याला फेकून दिलं जायचं. वास्तव्य इतिहास तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकालाही फेकलेलं नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाही. जगावं कसं शिवबासारखं आणि मरावं कसं ते आपले शिकलं पाहिजे शंभू बाळासारखं. कारण की संभाजी महाराज अनेक अत्याचार होऊन गेले. आता आपण बांधे किल्ला बघायला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आजची रायगड किल्ला एपिसोड 2 ची भटकंती इथेच थांबवतो. रायगडचा इतिहास अजूनही अनेक रहस्य आणि गौरवशाली कथा आपल्या कुशीत दडवून आहे. एपिसोड 3 मध्ये आपण पाहणार आहोत रायगडवरील आणखी अद्भुत ठिकाणो, रोमांचक वाटा आणि स्वराज्याच्या काही थरारक गोष्टी. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि भटकंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय भवानी, जय शिवराय.